मृत्यूनंतरही जीवन आहे. तुम्ही माना किंवा मानू नका, परंतु निसर्गाचे नियम आहेत. द लॉ ऑफ नेचर, धम्म मीन्स द लॉ ऑफ नेचर. निसर्गाच्या पलीकडे धम्म नाही. धम्मामध्ये ट्रूथ, रियालिटी, इफ यू बिलीव्ह ऑर डोंट बिलीव्ह, बट रियालिटी विल हॅपन ॲट इट्स ओन वे. नोबडी कॅन स्टॉप इट. ज्याप्रमाणे आंब्याच्या झाडावरून आंबा खाली पडलेला आंबा तो तिथून झाडापासून दूर गेला. कुणीतरी 30-40 किलोमीटर अंतरावरील कुठला तरी व्यक्तित्व घेतला असेल, कुठेतरी गेला असेल त्या पद्धतीने. पण त्या आंब्यामध्ये जरी तो झाडापासून तुटून खाली पडला तरी त्या आंब्यामध्ये जी कोय आहे त्या कोयीमध्ये एक शक्ती आहे की तिला जर योग्य पाणी मिळालं तर तसा आंब्याचं झाड पुन्हा निर्माण होतं. तुम्ही नाही विश्वास ठेवला तरी तो निर्माण होईल, विश्वास ठेवला तरी निर्माण होईल. याच प्रकारे माणसाचा मृत्यू शरीराचा होत असते, माणसाच्या चित्ताचा नाही, मनाचा नाही. माइंड इज डिफरंट, बॉडी इज डिफरंट. आणि त्यापुढे या दोन गोष्टीचा फरक आहे. ज्या प्रकारे जाणो त्यालाही ती संगती लाभो, तिथे रत्नाची मैत्री लाभो. तिथे रत्नाची मैत्री अनंत असते, तिला आपण वर्षात मोजू शकत नाही. अनंत अनंत असतो धर्माची मैत्री, धर्माचं बळ फार फार मोठं. आणि त्यामुळेच आपण बघतो की मोठी माणसं त्या मार्गाने चालून त्याचा साक्षात्कार करतात, आपल्या जीवनाला पवित्र, पूजनीय, धन्य असे बनवत असतात. असा मार्ग आहे. तर आज आपल्या कुटुंबातील दिवंगत वीरेंद्र श्रावण ढोकळे यांच्या निमित्तानं एक शिवदान आपण बौद्ध परंपरेप्रमाणे आपण शिवदान दिलेलं आहे. परंतु काय जो आपण the president of Vikko Sangha, United Buddhist Mission and president of All India Vikko Sangha अशा जबाबदारीने काम करणाऱ्या महान कार्याला आपण असं दान देऊन सहकार्य करतो, मदत करत असतो. आणि ती मदत व्यक्तीला नाही, धम्माला आहे. कारण आमचं मिशन डॉक्टर राहुल मोदींचं मिशन धम्मासाठी आहे. आणि डॉक्टर राहुल मोदी कुठे जाणे म्हणजे एक मोठा संकल्पाने तुम्ही जात असतो. त्याचं महान पुण्य तुमच्या आपण जे उपस्थित आहात तुम्हा सर्वांनाही धम्माचा आशीर्वाद लाभू दे. त्याचप्रमाणे वीरेंद्र श्रावण ढोकळे यांना तरी त्याची मैत्री लाभू दे असा एक संकल्प करून